हॅलो नमस्ते, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी भुलेश्वरला जाणार आहे. सो येस, मेन पुणे सोलापूर हायवेपासून इथून आतमध्ये टर्न घ्यायचा आहे आपल्याला. अँड देन इथून आतमध्ये स्ट्रेट आपल्याला जायचं आहे. सो येस, व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो इथून स्ट्रेट आपल्याला हा रोड सोडायचाच नाही आहे. पुढे असा घाट वगैरे लागतो. सो त्याच्या आधी आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. नाश्ता केला अँड देन आम्ही पुढचा प्रवास पुन्हा स्टार्ट केला. चला, अशा प्रकारे आमचा नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सो हा घाट आहे जो आपल्याला लागतो जाताना, येताना पण लागतो. पुणे टू भुलेश्वर मंदिर असा आमचा प्रवास होता. सो येस, मग तुम्हाला भुलेश्वर मंदिराबद्दल काय काय माहीत आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मला जे काही माहिती आहे किंवा जे काही हिस्ट्री आहे थोडंफार समजलं आहे ते मी नक्की शेअर करेन. सो येस, इथून मग राईट घ्यायचं आहे आणि बघू शकता वरती. सो भुलेश्वर मंदिराचं आपल्याला जे एंट्री आहे ती इथून करायची आहे. खूप छान वातावरण आहे तिथे. रस्ता थोडासा खडतर आहे, इथून थोडासाच आहे. आणि पाहू शकता सनसेट झालेला म्हणजे होणार होता अँड त्याच टाईमला आम्ही तिथे होतो. खूप छान वाटत होता. सो येस, हाच रोड थोडासा खराब आहे. बघा असं वाटतं आपण डिरेक्टली ढगामध्ये चाललो आहे. तर तो जो चढ आहे तो थोडासा तसा आहे. अँड देन वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे. सो तिथे आधी पार्किंग द्यायचं आहे. हे नवीन झालं आहे आय गेस, की बिकॉज लास्ट टाईम जेव्हा गेलो होतो तेव्हा हे गार्डन तिथे नव्हतं आणि या टाईमला होतं. सो येस, तिथून पुढे गेल्यानंतर असं दोन्ही साईडनी झाडं आहेत तिथे. अँड मग तिथून आपल्याला वरती जायचं आहे. सो बघू शकता रोड कसा आहे तिथे. जर चालत गेलो तर इथून राईटला जावं लागतं अँड जर गाडी नेली असेल तर मग आपल्याला असं तो घाट चढावा लागतो. वरतीपर्यंत गाडी जाते मंदिरापर्यंत. सो येस, जर कोणी ओल्ड असेल तर आपण त्यांना पण घेऊन जाऊ शकतो बिकॉज गाडी वरतीपर्यंत जाते मंदिराच्या पायथ्याशी. सो इथून बघू शकता, हे बघा मंदिर. हे इथे आतमध्ये शूट्स अलाउड नाही, त्यांनी स्ट्रिक्टली तिथे लिहिलेलं आहे. मी पण इतकं जास्त काही घेतलेलं नाही आहे, थोडंफार. सो येस, पार्किंग केली आणि इथून आम्ही आतमध्ये गेलो. इथून वरती गेल्यानंतर इथे पण बघा जे मूर्ती आहेत ना ते हाफ तोडलेल्या आहेत. म्हणजे त्या काळातल्या या मूर्ती आहेत असं सांगायचंय मला. सो त्या मूर्त्या आपल्याला अजून पण बघायला भेटतील किंवा जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते त्या काळातलं आहे. सो इथून दर्शन असतं लेफ्टने, बट जर गर्दी असेल तर लेफ्टने असतं किंवा मग राईटनेच आपण जाऊ शकतो. सो आम्ही गेलो तेव्हा गर्दी नव्हती, सो आम्ही इथूनच एंट्री केली. सो चला बघा इथून पुढे. इथून गेल्यानंतर इथे दर्शन घेऊन आपल्याला राईट साईडला जायचं आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी. इथून वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे त्या काळातले त्यावेळेसचे सगळे जे कामं आहेत ते केलेले आहेत मंदिराचे. इथे औरंगाबाद अफजल खान हल्ल्यामध्ये जे काही तोडलेलं आहे ते तसंच आहे. आणि या नंदीची पण वैशिष्ट्य आहे की नंदींचं जे तोंड आहे ते वन साईडला क्रॉस आहे. कारण की ही खिडकी जी बघताय तुम्ही तिथून 28 मार्चला दरवर्षी एकदाच सूर्याची किरणे डिरेक्टली पिंडावरती पडतात. तिथून स्ट्रेट असं आपल्याला पिंड दिसतं. आणि नंदी महाराजांची जे फेस आहे ते पण तुम्ही बघू शकता, फुल्ली वन साईडला थोडंसं क्रॉसमध्ये आहे. ते खूप छान आणि त्या काळातलं हे मंदिर आहे. इथली जी पिंड आहे तिथे आपल्याला फोटोज अलाउड नव्हते, सो मी घेतलेले नाही आहेत.
तिथून बाहेर आल्यानंतर हे असं बघू शकता सगळं कोरीव काम तिथे केलेलं आहे. इथे गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती स्त्री रूपातली आहे असं म्हणतात. सो येस, हे पिंड पण आहे तिथे समोरच. इथे त्या काळातलं जे काम केलेलं आहे ते कोरीव काम इथे तुम्हाला बघायला मिळेल. जे काही आहे बघा, हे सगळं कोरीव काम, बारीक बारीक असं काम केलेलं दिसेल तुम्हाला. पण इथे छोट्या छोट्या खिडक्या सुद्धा आहेत की ज्याच्यामधून त्या काळात जर हल्ला झाला तर तो दिसण्यासाठी. सो इथे अशा छोटे छोटे भरपूर असे मंदिरं केलेले आहेत. हे बघा, हे अशा खिडक्या जागोजागी आहेत की जर त्या काळात जर हल्ला होणार असेल तर त्या लोकांना बघण्यासाठी होतं हे सगळं, की कुठून कोणी येते वगैरे असं सगळं. आणि मूर्ती आणि इतरचं तुम्ही काम बघू शकता. मूर्त्या अशा अर्ध्या अर्ध्या अफजल खानाच्या त्या हल्ल्यामध्ये तुटलेल्या मूर्त्या आहेत इथे. सो येस, विठ्ठल रखुमाई वगैरे असे बरेच तिथे मंदिरं छोटी छोटीशी आहेत. हे मंदिर जे पिंड आहे तिथून बाहेर आल्यानंतरचे दृश्य आहेत सगळे. ओके, महाभारतच्या काळातले पण आहेत की तिथे शिल्पकार असे शिल्प केलेले आहेत. सो खूप छान आहे मंदिर, बघण्यासारखं आहे. आपल्या जुन्या काळातलं काही गोष्टी त्या अजून पण आहेत, पेशव्यांच्या काळातल्या, त्या काळातलं हे मंदिर बांधलेलं. आणि इथली जी पिंड आहे ती त्याचे पण काही वैशिष्ट्य आहेत की तिथे ब्रह्मा विष्णू असं आहे की त्याच्या खाली जर आपण त्यांनी नैवेद्य ठेवला तर तो घेतला जातो त्यांच्याकडून. सो खूप छान आहे हे मंदिर, जागृत आहे, त्या काळातलं आहे. अँड आपल्याला त्या काळातल्या सगळ्या गोष्टी इथे पाहायला भेटतात. एक्झिट आहे गेस बघा, असे छोट्या छोट्या खिडक्या आहेत आणि हे एक्झिट आहे. इथून त्या साईडने आपण एंट्री केली होती. सो चला आता बाहेरचा परिसर थोडासा एक्सप्लोर करूयात. जिथे अलाउड नाही आहे ते आपण नाही करायला हवं आहे, कारण की आपणच आपले जे काही नियम आहेत ते पाळले नाही तर फॉरेनर्स पण पाळणार नाहीत. म्हणून मग आपण पण थोडंसं काळजी घेतली पाहिजे. जर नाही लिहिलं असेल तिथे तर आपण नाही केलं पाहिजे. सो यस, म्हणून मी दाखवलेली नाही आहे पिंड, थोडी दाखवलेली नाही आहे. अँड येस, बाहेरचा परिसर हा असा आहे. मंदिराचं पूर्ण काम हे दगडी काम केलेलं आहे. त्या काळातलं, पेशव्यांच्या काळातलं हे सगळं आहे. आणि जागृत प्राचीन मंदिर आहे हे भुलेश्वर मंदिर, जे पुणे सोलापूर हायवे पासून जवळच आहे तसं पाहायला गेलं तर. अँड तसं हे स्थायिक आय गेस यवत पासून पुणे सोलापूर हायवे पासून राईड घेऊन असं हे मंदिर येतं. सो इथून आपण आलो आणि इथून एंट्री घेतली होती मंदिरामध्ये. सो येस, मग तिथून मी पूर्ण सर्कल घेतला, एक गोल फिरून पाहिलं की आजूबाजूला कसं आहे. आणि लहान लहान बाळांना घेऊन लोक इथे वरतीपर्यंत येतात. श्रावण महिन्यामध्ये इथे खूप मोठी यात्रा भरते. अँड जे मी सांगितलं की 28 मार्चला एव्हरी इयर तिथून सूर्यकिरणाचे प्रकाश पिंडावरती डिरेक्टली पडतो, ज्याच्यामुळे ते नंदी महाराजांचं तोंड असं थोडंसं आपल्याला फिरलेलं दिसतं की ते जी किरण आहे ती पिंडावरती पडण्यासाठी. आजूबाजूला तिथे मोरांचा आवाज येत होता, पक्ष्यांचा आवाज येत होता. खूप शांतता आहे, असं काहीच रोडचा आवाज नाही, काय नाही, काय नाही. वातावरण आहे. सो येस, तिथून मग हे जे मी मगाशी पण सांगितलं की तिथून बाहेर आल्यानंतरचा जो आपण राऊंड घेतो मंदिराला, प्रदक्षिणा घालतो, येस. त्याच्यानंतर ॲक्च्युली मी माझ्या भावांसोबत गेलेले आणि ते तिघं कुठे गेले माहीत नाही. मी व्हिडिओ काढत होते त्याच्या नादात, मग मी त्यांना शोधत होते. पुढे जाऊन भेटले मला ते. बट येस, इथे पण बघा हे छोटंसं मंदिर आहे, ते झाड आहे, ते पण खूप जुनं आहे असं म्हणतात. त्या वेळेसची इथून आपण एक्झिट घेतली मगाशी.
अँड तिथून मग आणि मी हे पूर्ण फुल राऊंड घेऊन प्रदक्षिणाला मी स्टार्ट इकडे केलं होतं. आलेली आहे. सो येस, तर इथून दाखवते मग मी. पुढे अजून पण गेल्यानंतर आहे लेफ्ट म्हणतात साईडला तिथे पण खाली भरपूर जाऊन, काही तर आहे. मी ते पण बट घेते इथे थोडंसं. येऊस्तोपर्यंत मला माहित नव्हतं की इथे व्हिडिओज अलाउड नाहीयेत. हे बघा, तिथे हे तिघं कुठून इथे जातात मला बसले माहित होते. नाही. हा, इथून स्टेज आहे. आधी मला अरे, हे दिसले नाही, दोघं कुठे नंतर मला ते गेले तिघं दिसले. तिघं? इथे बघा तो बोर्ड आहे ना, तिथे ते लिहिलं बघ होतं. मग ते वाचल्यानंतर मी किती जास्त शूट पागल आहेत घेतला हे. नाही, तुम्ही बघताय पण का त्याच्या आधी यांना? हे घेतला बघा. होता म्हणून मग मी हे बघा. पोस्ट करतीये. हे हे बघा, पूर्ण हे तिघं, सगळीकडे मी हे तिघं शोधून इकडे आली बसले होते आणि मी त्यांना पण सगळीकडे हा शोधत फुल होते. घेतलेला आहे सो आणि ते लोक येस, इथे चला बसलेले. इथून मग खाली चला, जाण्यासाठी जाऊया. रोड आहे या हे साईडला इथून मंदिरापासून. जायचंय. हे बघा, हे जे खाली मी तर इकडे स्टेज आली दिलेले आहेत आता. तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे की आपण तिथे पोहोचू. मग चला, सो बघू शकता, हे जाऊया काम आपण पण पूर्ण त्यावेळेस असं लोकांनी हाताने केलेलं सगळं काम आहे. बघा, हे दगडामध्ये कोरलेलं आहे हे सगळं. सो येस, इथून मग ए तुम्ही आलं पागल की आहेत का रे? इथं पण आहेत 2-3 गोष्टी, पण मी इथला शूट घेतला हा, नाही. हे जसं की बघा. मी सांगितलं, यांनी मला सांगितलं की इथं अलाउड नाही आहे. बघा, इथे हे तिघं भेटले. हे बघा, इथे तो बोर्ड तुम्ही लागलेला पागल होता आहे का रे म्हणून जरा? मी इकडचं काही सगळीकडे शूट शोधत घेतलं बसले नाही. तुम्हाला. सो येस, तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कुठं? नक्की सांगा. हा, ते नाही मग मी घेतली. हे फक्त थोडंसंच घेतलं कारण की अलाउड नाही आहे म्हटल्यानंतर मग आपण नाही घेत. हे बघा, सो बसले मी तिथे. हे लोक प्रदक्षिणा करायला गेले आणि मग मी तिथे बसले अँड बघू शकता मंदिर खूपच प्रसन्न आहे. खूपच म्हणतात. मग मी प्रत्येक वेळेस म्हणते, महादेवांची लीलाच अपरंपार आहे. ती त्यांच्याबद्दल आपण जितकं बघू, जितकं ऐकू, जितकं एक्सप्लोर करायला जाते कमीच आहे. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, ओम नमः शिवाय. तर तिथे हे फ्रॉक दिसल्या. हा, आता याचं पण शूट घेतो. सो येस, ते पण मी थोडंसं कॅप्चर केलं आणि मंदिर बघू शकता किती छान दिसतंय या टाईमला. अँड या त्याच्यानंतर आम्ही आलो. थँक्यू फॉर वॉचिंग. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.